पावसाचे दिवस असूनही राजांचे सैन्य विसावले नव्हते. सिद्धीचा पराभव करण्यात राजे दौलत खान गुंतले होते. सरजा खानाने राजांची अथनी रायबाग ही ठाणी उठवल्याची बातमी गडावर आली होती. गडाच्या राजकारणाला रंग चढला होता. सदरेवर आनाजी, मोरोपंत, हंबीरराव, आनंदराव, मानाजी मोरे ही मंडळी राजांची वाट पाहत होती. राजे आपल्या महाली सदरेवर जाण्याच्या तयारीत होते. राजे दरवाजापर्यंत आले आणि सामोऱ्या सोयराबाई आल्या. राजांच्या चेहऱ्यावर स्मित पसरले. आम्ही तुमचीच वाट पाहून सदरेवर जायला निघालो होतो. आठवण झाली हे नशीब. आठवण झाली होती पण आपण दिसला नाहीत. रायगडवाडीहून आम्ही सकाळीच आलो. 2 प्रहरचं जेवण तेही मनोहरीच्या हातून मिळालं. मग बोलावणं बरं पाठवलं नाहीत? राणीसाहेब, ह्या गोष्टी बोलावण्यानं व्हायच्या नसतात. तो तुमचा कर्तव्याचा भाग आहे, हे विसरता. राजांच्या करड्या बोलांनी सोयराबाई घाबरल्या पण क्षणात त्यांचा राग उफाळला. धाकट्या बाईंनी हा रिवाज नजरेत आणून दिला वाटतं. तिथं रिवाज नाही राणीसाहेब, तिथं फक्त जबाबदारीची जाणीव आहे. धाकट्या बाईंनी आमच्या विरुद्ध तक्रार केली वाटतं. राजांची नजर सोयराबाईंच्यावर स्थिरावली. राजे म्हणाले, बिलकुल नाही. असं तुम्ही काय केलं की त्यांसाठी त्यांनी तक्रार करावी? स्वतःला सावरून घेत सोयराबाई गडबडीने म्हणाल्या, नाही, उगाच विचारलं. आम्ही सदरेकडे जातो. राजे दरवाजाकडे जात असता एकदम थांबले. माघारी पाहत त्यांनी विचारले, राणीसाहेब, तुम्ही कधी आमसुलाचं सरबत प्यालात? नाही नाही बाई, मला ते मुळीच आवडत नाही. वाटलंच आम्हाला. राजे हसले आणि महालात बाहेर गेले. त्या हसण्याचा अर्थ सोयराबाईंना समजला नाही. राजे सदरेवर आले. राजे मोठे प्रसन्न दिसत होते. राजांनी अण्णाजी मोरोपंत यांना नवीन खबरा विचारल्या. मोरोपंतांनी सरजाखानाने रायबाग अथनी येथील ठाणी उठवल्याचे सांगितले. ठीक आहे, त्याला उत्तर देता येईल. शत्रूची चाल आहे, त्याचं चालीनं त्याला उत्तर दिलं की त्याला लवकर अक्कल येते. हंबीरराव, आमच्या फौजा विजापूर मुलखात पाठवा. लक्ष्मेश्वर, गदग या पेटा लुटून फस्त करा. मोरोपंत, आणाजी, आता स्वस्थ बसण्याचे दिवस संपले. दिलेरखान आला आहे. तो विजापूर संपवण्याच्या हेतूनच उतरला आहे. पण हे आदिलशाहीला समजलं नाही. पण ते समजून येईपर्यंत आपल्याला स्वस्थ बसता येणार नाही. दिलेरचं लक्ष आमच्याकडे वळलं तर सावध असावं. म्हणून आम्ही पन्हाळ्याला फौज गोळा केली आहे. आनंदराव, पन्हाळ्याला चला. मोरोपंत, तुमच्या फौजा मोगलाईत जाऊ द्या. आमच्या राज्याच्या 4ही कक्षांवर आमच्या राज्याची दहशत निर्माण करा. तिची जाणीव दिलेरखानाला व्हायला हवी. रायगडहून भराभर हुकूम सुटले. जेदे, आनंदराव, मानाजी मोरे वगैरे सरदार कामगिऱ्या घेऊन बाहेर पडले. पावसाळा कमी होताच राजांनी पन्हाळ्याला जाऊन लढवायचे ठरविले. गडावर पावसाने जड धरली. तसेच मराठी फौजेने विजापूर भागात थैमान घातले. मराठी फौजेने मलगुंड, लक्ष्मेश्वर, गदग या पेटा लुटल्या. आदिलशाहीची लूट गडावर येऊन थडकली. पावसाळा संपत आला. श्रावणाच्या अखेरीला गडावर एक बातमी आली. आदिलशाही जमशीर खान, सरजा खान आणि खुद्द सिद्दी मसूदचा मुलगा राजांच्या विरुद्ध मोहीम उघडणार अशी बातमी होती. राजांना ती बातमी कळताच राजे हसले. सापानं बेडूक धरला असता बेडकानं माशी पकडण्याचा प्रयत्न करण्यासारखं हे कृत्य. दिलेरखान पातशाही बुडवायला टपला असता आदिलशाही फौज आमच्या समाचाराचा विचार करते. विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणतात ते यालाच. मोरोपंत म्हणाले, महाराज, पण ही बातमी विश्वसनीय आहे. आम्ही कुठं अविश्वास धरतो. आता लवकरच आम्ही पन्हाळगड गाठू. आदिलशाही, मोगलाई यांची चाल आम्ही तिथूनच पाहू. राजांचा तळ पन्हाळगडी हलणार असे दिसून लागले. पण तो बेत पार पडला नाही. अचानक राजांना ज्वर येऊ लागला. राजे अंथरुणाला खिळले. राजांचे पन्हाळ्याला जाणे लांबणीवर पडले. पावसाळ्याच्या अखेरीस राजांना आराम वाटू लागला. राजे महालात हिंडू फिरू लागले. राजांच्या आरामाने गडावर परत चैतन्य आले. गडावर 2 प्रहरची शांतता पसरली होती. उन्हाच्या उबेत गड अंग चोरून बसला होता. निळ्याभोर आकाशातून पांढरे ढग वाहत होते. अष्टप्रधान महालातून मंत्री विसावले होते. सदरफडात जमादारखान्यात तेवढी कारकुनाची जाग ऐकू येत होती.
त्यावेळी एक जासूद गडावर थैली घेऊन आला. वाड्याच्या दक्षिणेला खालच्या टप्प्यावर असलेल्या मोरोपंतांच्या महाली त्या जासुदाला नेण्यात आले. थोड्याच वेळात मोरोपंत महालाबाहेर पडताना दिसले. मोरोपंतांच्या निरोपानुसार आणाजी हंबीराव तातडीने राजसदरेत आले. मोरोपंतांच्या चिंताग्रस्त चेहऱ्याकडे पाहून आणाजींना काही समजेना. सदरेवर तिघेच होते. आणाजींनी विचारले, काय झालं मोरोपंत? अजून झालं नाही, पण काहीतरी होणार असं वाटतं. आत्ताच ही थैली गडावर आली, वाचा. आणाजींनी थैली घेतली. ते पत्र वाचू लागले. पत्रातील मजकुराबरोबर नजर मोठी होत होती. काही ओळी परत वाचल्या जात होत्या. पत्र वाचून संपले आणि आणाजींनी निश्वास सोडला. आणाजी, काय आहे? आपलं कर्म आहे हंबीराव. आपले युवराज दिलेरखानाशी बोलणी करत आहेत. कसली? आणाजी खिन्नपणे हसले. सेनापती हे कसं कळणार? कदाचित ते कलशांना ठाऊक असेल. ते कुंडली पाहतात, होम करतात, जारणं मारणात ते जाणते आहेत. पण ही बातमी खरी कशावरून? हंबीरावांनी विचारले. कशावरून? हंबीराव, असल्या बातम्या खोट्या ठरत नाहीत. आपला खास नजरबाज बाजी नाईक याने ही थैली पाठवली आहे. दिलेरखानाच्या छावणीवर खुद्द जनार्दन पंतांना त्यानं पाहिलं आहे. बापरे, ते उद्गारले. काहीतरी मोठं राजकारण शिजत आहे. नुकतेच महाराज आजारातून उठले. अजून पुरते बरे झाले नाही, तोच ही बातमी महाराजांना फार काळजी वाटेल, मोरोपंत म्हणाले. पण त्याखेरीज इलाज काय? महाराजांची चौकशी करा. महादेवाला बोलावण्यात आले. आणाजींनी विचारले, महाराज काय करत आहेत? सुख करत आहेत, महादेवाने सांगितले. महाराज 2 प्रहरी बरे झोपले. हंबीरावांनी काळजीच्या सुरात विचारले, सकाळपासून कसर आल्यासारखी वाटते. म्हणाले, वैद्य येऊन गेले, नुकताच डोळा लागला. आणि राणीसाहेब? आणाजींनी विचारले. महाली आहेत, बोलू? हां. आणाजींनी संमती दिली. सोयराबाई सदर महाली आल्या तेव्हा तिघांची कुजबूज चालली होती. आणाजी, बोलावणं बरं पाठवलं? महाराज झोपले असं कळलं तेव्हा? हो, आज तब्येत परत नरम झाली. काय काम होतं? तसं जरुरीचं काम आहे राणीसाहेब, आणाजींनी सांगितले. युवराज दिलेरखानाशी बोलणी करण्यात गुंतले आहेत असं कळतं. क्षणभर सोयराबाई विचारात उभ्या राहिल्या. न कळत एकच वेगळेच समाधान त्यांच्या चेहऱ्यावर उमटले. त्या म्हणाल्या, मी उठवते, थोड्या वेळानं तुम्ही या. राजांना चांगली झोप लागली होती. सोयराबाईंनी त्यांना उठवले. दचकून जागे होत राजांनी विचारले, काय झालं? का उठवलं? मोरोपंत आणाजींनी जाग करायला सांगितलं. तातडीचं काम आहे म्हणे. राजांनी आपला घाम टिपला. ते उठले. थंड पाण्याने त्यांनी तोंड धुतले. त्या गार स्पर्शाने त्यांना बरे वाटले. राजे शयनगृहातून महाली आले. आणाजी, मोरोपंत, हंबीराव आले होते. मुजऱ्याचा स्वीकार करून राजांनी विचारले, काय आहे आणाजी? आणाजींनी मोरोपंतांच्याकडे पाहिले. मोरोपंत म्हणाले, बातमी तितकीशी चांगली नाही. दिलेरखानाच्या गोटातून बातमी आली आहे. युवराजांची आणि दिलेरखानाची अंतस्थ बोलणी चालू आहेत. काय सांगता? राजे आश्चर्याने उद्गारले. हो, एवढंच नव्हे तर खुद्द जनार्दन पंतांना दिलेरखानाच्या तळावर पाहिल्याचं लिहिलं आहे. राजांची झोप कोटच्या कोटे उडाली. सोयराबाई म्हणाल्या, युवराजांना अटकच करायला हवी. सर्वांची नजर सोयराबाईंच्याकडे वळली. राजे शांतपणे म्हणाले, राणीसाहेब, तुम्ही आज जा. राजकारण सवती मस्तरा इतकं सोपं नाही. सोयराबाई संतापाने निघून गेल्या. राजांच्या कपाळी घर्मबिंदू गोळा होत होते. राजांनी विचारले, बातमी खरी? तिथं संशयाला जागा नाही. युवराज आणि दिलेरखान यांच्यात कोणतं राजकारण शिजतं कळत नाही. अचानक राजांच्या चेहऱ्यावर आशा प्रकटली. आणाजी, युवराजांना आम्ही ओळखतो. ते व्यसनी असतील, थोडा वयाचा व्याह्यातपणाही असेल, पण ते युवराज आहेत. स्वतःच्या आयुष्याची खेळ खेळतील, पण राजाशी द्रोह करणार नाहीत. एक ना एक दिवस अशी करामत आम्ही करून दाखवू की आबासाहेब, तुम्ही देखील चकित व्हाल, असं ते म्हणाले होते. शहाजादा मुवज्जमचा आणि युवराजांचा स्नेह जाहीर आहे. तसंच दिलर आणि शहाजादा यांचंही वैर. इकडे दिलरशी बोलणी करीत एक दिवस खुद्द शहाजादे युवराजांनी आमच्या आश्रयाला आणले, तरी आम्हाला त्याचं नवल वाटणार नाही. कोणी काही बोलले नाही. आपल्या आशावादाची राजांना शंका आली. त्यांच्या मनात शंका उभी टाकली. पण काही झालं तरी धोका पत्करता येणार नाही. आणाजी, तुमचा सल्ला काय आहे? महाराज, याची शहानिशा लागेपर्यंत युवराजांना स्थानबद्ध करावं. जनार्दन पंतांना अटक करावी. आणाजी, याखेरीज दुसरा उपाय मला दिसत नाही. महाराज, माझ्या हेतूबद्दल शंका न धरावी. नाही आणाजी, तुम्हाला काय म्हणायचं आहे ते आम्हाला कळतं. आमची प्रकृती बरी असती तर आम्ही असे शृंगारपूरला गेलो असतो. राजे विचारात मग्न होते. अनेक विचार मनात उठत होते. राजे एकदम उभे राहिले. मोरोपंत, शृंगारपुराभोवती आपल्या नजरबाजांचं जाळं टाका. येसाजीला खास कुमुक देऊन शृंगारपूरला राहायला सांगा.
आम्ही आजच परळीला येण्याची युवराजांना आज्ञा करू. युवराज परळीला आले तर आम्ही पन्हाळ्याला जाताना त्यांना भेटू. समर्थांचा सहवास घडेल, पण मन स्वच्छ होईल. युवराजांसह आम्ही पन्हाळ्याला जाऊ. नाजूक हातानेच हे पेच सोडवायला हवेत. राजांचे पत्र येऊन स्वार शृंगारपूरला रवाना झाले. सूर्यास्ताची वेळ झाली होती. राजांच्या मनात चिंतेचे मोहोळ उठले होते. राजांच्या अंगात थंडी भरत होती. सारे अंग तीमुळे शहरात होते. गडाचा प्रत्येक दिवस अखंड चिंतेचा बनला होता. शृंगारपुराकडे असंख्य हेर गुंतले होते. येसाजीचे पथक केव्हाच रवाना झाले होते. आपल्या प्रकृतीचा विचार न करता राजे फिरत होते. गडावर येणाऱ्या प्रत्येक बातमीची राजे जातीने चौकशी करीत होते. गडावरच्या सर्व देवांना अभिषेक सुरू केले होते. शुक्रवारचा दिवस होता. सायंकाळच्या वेळी राजे शिरकाईच्या दर्शनासाठी आले होते. संगती मोरोपंत हंबीरराव होते. राजांनी देवदर्शन घेतले. राजे होळी चौकात उभे होते. मधून मधून पिलखान्यातून गजेंद्राचे ओरडणे ऐकू येत होते. राजांनी विचारले, हंबीरराव, गजेंद्र का ओरडतो? माझा लाला आहे, त्यामुळे 2 दिवस बेचैन आहे. आज सकाळीच हत्तीखान्यातून पोहताना त्याला पाहिलं. माज उतरेपर्यंत त्याच्यावर लक्ष ठेवायला सांगा. गडाची जागा बंदिस्त. कुठं मोकळा सुटला तर आवरायचा नाही. जी. त्याच वेळी राजाराम येताना दिसले. राजाराम नजीक आले. त्यांच्या चेहऱ्यावर रुसवा दिसत होता. त्यांनी तक्रार केली, आबासाहेब, तुम्ही बाहेर आलात, मग आम्हाला का हाक मारली नाही? विसरलो खरं. राजे त्यांना जवळ घेत म्हणाले, आम्ही सदरेवरून तसेच इकडे आलो. राजे हंबीररावांना म्हणाले, हंबीरराव, कुठं मन रमत नाही, काही सुचेनाचं झालं आहे. राजांनी राजारामांकडे पाहिलं. आपली दोन्ही बोटे राजारामांच्या समोर धरीत राजे म्हणाले, बाळराजे, बोट धरा. राजारामांनी बोट धरलं. राजांनी त्यांना एकदम जवळ ओढले. ते राजारामांना म्हणाले, बाळराजे, छान कौल दिला. तसं घडलं तर आम्ही तुम्हाला बक्षीस देऊ. काय बक्षीस देणार आबासाहेब? मागाल ते. राजांची नजर हंबीररावांच्याकडे गेली. क्षणभर त्यांचा राजांना विसर पडला होता. राजे किंचित वरमले. हंबीरराव, मन कातर झालं की माणूस साध्या कौलात देखील दिलासा शोधतो, नाही? आबासाहेब बघा, राजाराम म्हणाले. राजांनी पाहिले. आणाजी धावत येत होते. पळताना पायातले धोतर वाऱ्यावर उठत होते, पायांना अडत होते. ते सावरीत आणाजी धावत येत होते. राजे ताठरल्या अंगाने आणाजींकडे पाहत होते. राजाराम आणाजींचे रूप पाहून हसत होते. आणाजी नजीक आले. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडत होता. महाराज, चांगली खबर आली आहे. सांगा आणाजी, राजे उतावीळ म्हणाले. आणाजींना धाप लागली होती. ते म्हणाले, शृंगारपूरहून खबर आली आहे. युवराज परवा आज्ञेप्रमाणे गेले. कुठं? परळीला. काय सांगता? युवराज आमच्या आज्ञेनुसार परळीला दाखल झाले. राजे उद्गारले. काय बोलावे हे राजांना सुचत नव्हते. त्याने राजारामांना एकदम उचलले आणि त्याचा मुका घेतला. बाळराजे लाजले. त्या बातमीने सारेच आनंदित झाले होते. राजे तसेच वळले. शिरकाईसमोर उभे राहिले. त्या अष्टभुजेपुढे त्यांनी मस्तक टेकिवले. राजे उठले. त्यांचे समाधान मनात मावत नव्हते. राजे म्हणाले, आणाजी, उभ्या आयुष्यात आम्ही एवढी आनंदाची बातमी ऐकली नाही. गेले 4 दिवस अहोरात्र आम्ही काळजीत जळत होतो. क्षणभर मनाला शांतता लाभली नाही. काही सुचलं नाही. मन तर केवढं पापी. वैरी सुद्धा चिंतणार नाही अशा कल्पना मनात उठत होत्या. जीवाचा थरकाप होत होता. युवराजांनी खरोखरच लाज राखली. मोरोपंत म्हणाले, आम्ही युवराजांना ओळखतो. शंभू हवे तर करतील, पण आमचा शब्द कधीही डावलणार नाही. आमचा सारा भरोसा त्यांच्यावर आहे, हे तो जाणतो. शंभूबाळ किती पुढे गेले तरी आमच्या हाकेला परतल्या वाचून राहणार नाहीत, याची आम्हाला खात्री आहे. जगदंबेने यश दिलं, सारं मिळालं. आणाजी, येत्या पुनवेला गडाच्या सर्व मंदिरांवर दीपोत्सव करा. साऱ्या देवदेवतांना अभिषेक करा. राजांच्या त्या प्रसन्न आनंदित रूपाने साऱ्यांना समाधान वाटत होते. राजांची मान ताठ झाली होती. आणाजींच्या खांद्यावर हात टेकीत राजे म्हणाले, आणाजी, चला, परळीला पत्र पाठवायला हवं. युवराजांचं कौतुक करायला हवं. साऱ्यांनी पावले उचलली. राजारामांनी विचारले, आबासाहेब, मागू ते देईन म्हणाला होतात? राजे वळले. साऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. राजाने विचारले, मागा. बरं ब्रूही, मागू? हो हो, मागा ना. आम्ही 7 महालात राहतो. सारे चिडवतात. आम्ही आता लहान नाही. आम्हाला स्वतंत्र महाल हवा. हत्तीच्या. मग हवा तो महाल घ्या. आम्ही दादा महाराजांच्या महालात राहू. आणि दादा महाराज आले तर आम्ही त्यांच्याबरोबर राहू. मग तुम्ही जरूर दादा महाराजांच्या महालात राहा. चला. राजाराम ती बातमी सोयराबाईंना सांगण्याकरता पुढे धावत होते. हसणाऱ्या राजांच्या पाठोपाठ सारे वाड्याकडे जात होते. सकाळच्या वेळी स्नानपूजा आटोपून राजे महाली बसले होते.
बाळराजे राजाराम राजांच्या दर्शनाला आले. पायांना हात लावून ते पाया पडले. राजांनी विचारले, बाळराजे आज लवकर स्नान आटोपलं? आबासाहेब, आम्ही लवकर उठून घोड्यावरून तटाची रपेट करून आलो. अरे वा, मग महादरवाजाजवळ पहारे कुणाचे आहेत? सोमनाथ काकांचे. बिलकुल नाही बाळराजे, तुम्ही महादरवाजाजवळ उतरला नव्हतात ना? राजांनी राजारामांच्याकडे पाहिले. राजाराम पाहत म्हणाले, आम्ही महादरवाजावर गेलो नाही. परत चढावं लागतं ना? राजारामांना जवळ घेत राजे म्हणाले, बाळराजे, आमच्या गडाला तो एकच दरवाजा, तो पहारा महत्वाचा. आज पहाऱ्यावर भवानजी आहेत. तुम्ही गेला होता? आश्चर्याने राजारामांनी विचारले. जायला कशाला हवं? आम्हाला वर्दी मिळते ना. काही क्षण उलटले. राजांनी राजारामांना सांगितले, बाळराजे, जरा सदरेवर जाऊन या. अनाजी मोरोपंत आलेत का पहा. असतील तर बोलावून आणू? नको, नुसते पाहून राजांना खोकला आला. आबासाहेब, खोकला आला. ते चालायचं, तुम्ही जाऊन या. राजाराम सदरेकडे गेले. काही वेळाने ते परत आले. त्यांनी अनाजी मोरोपंत सदरेवर असल्याचे सांगितले. चला बाळराजे, आपण सदरेवर जाऊन येऊ. सदरेवर मोरोपंत अनाजी होते. राजांचा चेहरा आनंदित दिसत होता. मधून मधून येणारा ठसका सोडला तर राजांची तब्येत ठीक दिसत होती. राजे अनाजींना म्हणाले, अनाजी, आम्ही आज एका वेळानं जाणार. जी, आम्हाला रात्रभर झोप नाही. कधी शंभूबाळांना पाहू असं वाटतंय. आम्ही परळीला जातो. समर्थांचा सहवास घडेल. युवराज भेटतील. तिथं 4-8 दिवस काढून आम्ही युवराजांसह पन्हाळ्याला जाऊ. आत्ताच्या आता परळीला स्वार पाठवा. आम्ही मागून येत असल्याचं कळवा. हंबीरराव सदरेवर आले. राजे म्हणाले, हंबीरराव, आम्ही तुम्हालाच बोलवणार होतो. आज एक वेळानं आम्ही परळीला जाणार आहोत. तुम्ही संगती चला. परळीहून तसेच पन्हाळ्याला जाऊ. महाराज, अजून आपली तब्येत? हंबीररावांनी बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना मध्येच थांबवीत राजे म्हणाले, आमची तब्येत ठीक आहे. कालच्या बातमीनं तर आम्ही एकदम दुरुस्त झालो आहोत. आमची चिंता करू नका. राजांनी अचानक केलेल्या निर्णयाने गडावर धावपळ सुरू झाली. राजांच्या पालखीचे हुकूम सुटले. घोडी बागेबाहेर पडली. घोड्यांची खोगिरे वगैरे सामान बाहेर काढले गेले. मुदपापखान्यात शिलेदारांच्या भाकऱ्या थापल्या जात होत्या. तासाच्या आत गडाखालून पहिले अश्वपथक भरधाव वेगाने परळीकडे धावत सुटले. वाटेतल्या टेहळणी चौक्यांच्या राजांच्या आगमनाच्या इशारती देत पथक दौडत होते. राजे महालात आले तेव्हा राजांच्या खास संदुकी बाहेर काढल्या होत्या. महादेव आणि मनोहरी राजांचे कपडे भरीत होते. सोयराबाई त्यावर देखरेख करीत होत्या. सोयराबाई पदर सावरून उभ्या राहिल्या. राजांनी विचारले, तयारी झाली? हो. कपडे भरले की संदुका उठवल्या जातील. जीवाला केवढा घोर लागला होता. देवदयेनं सारं टळलं. परमेश्वर दयाळू आहे राणीसाहेब. आग्र्याला कैदेत असताना सुद्धा एवढा जीव झुरला नव्हता. महादेव, ते रेशमी अंगरखे बाजूला ठेव, सोयराबाईंनी महादेवाला सांगितले. राजे त्या पसाऱ्याकडे पाहत होते. राणीसाहेब, जेवढं जरूर आहे तेवढं सामान आता भरा. बाकीचं मागुती येईल. राजे महादेवाला म्हणाले, महादेव, अरे आमचे देव विसरतील. बाबा, ते प्रथम घे. सोयराबाई हसल्या. राणीसाहेब, आमच्या आयुष्यात खरी सोबत ह्या देवांनी केली. आम्ही सारखे मोहिमांवर बाहेर, पण आमचा देव्हारा संगती असायचा. त्या देवांकडे पाहिलं की घरात असल्यासारखं वाटतं. आपल्याला देव तरी आहेत. गडावर असलात की दिवस पुरत नाही आणि जाणं झालं की दिवस उलटत नाही. आता दगदगीचे दिवस सरले. आता येसू संभाजी गडावर येतील. वाड्यात नातू खेळेल. राणीसाहेब, तुम्ही काही म्हणा, पण आम्हाला वृद्धापकाळ मोहवितो. त्याचं रूप फार मोठं देखणं. आम्ही त्याचंच स्वप्न पाहतो. काहीतरीच बोलायचं. काहीतरी नाही. बघा ना, करती सवरती मुलं झालेली, वासनेचा लोप झालेला, घरात नातवंडांची खेळ. ईश्वर चिंतन करी समाधानाने दिवस कंटायचे. व्याधी आली तरी देखील सुखाचीच. आयुष्यभर जोडलेल्या, जतन केलेल्या मायेची जाण तेव्हाच व्हायची. अखंड सोबत मिळायचे ते दिवस. वृद्धापकाळचा एवढा तिरस्कार का करतात कोण जाणे. बाहेर पावलांचा आवाज आला. राजांनी वळून पाहिले आणि ते तसेच उभे राहिले. महालात अनाजी मोरोपंत हंबीरराव आले होते. राणीसाहेब महालात आहेत याचे कोणाला भान नव्हते. अनाजीचे सारे अंग थरथरत होते. अनाजी, घात झाला महाराज, घात झाला. आणि अनाजी उभ्या जागी रडू लागले. बोला अनाजी, राजे उद्गारले. मोरोपंतांची पाणावलेली नजर अधीऱ्या व्याकुळ राजांच्यावर स्थिरावली. महाराज, परळीहून स्वार आला. युवराज परळीहून पळाले. माहुलीला मोगलांना मिळाले. राजांच्या कानावर विश्वास बसत नव्हता. बोललेले त्यांना कळत नव्हते. शंभूबाळ मोगलांना मिळाले? राजाचा युवराज शत्रूच्या आश्रयाला गेला. छत्रपतीच्या मुलाला बापाचं छत्र अपुरं पडलं.
राजे एक एक पाऊल मागे सरत होते. हंबीरराव धावले. त्यांनी राजांचा हात धरला. राजांची बोटे हंबीररावांचा हात आवळीत होती. त्या पकडीत आपला हात चिंबेल की काय असं हंबीररावांना वाटत होते. राजे कलते झाले. हळूहळू ते जमिनीवर हात टेकून बसले. मान खाली झुकली. महाराज, हंबीररावांनी हाक मारली. राजांनी नजर वर केली. त्या अतुल पराक्रमी पुरुषाच्या डोळ्यातले अश्रू पाहून सेनापतींची छाती फुटली. राजे ओरडले, शंभूबाळ, हे काय केलं? राजे गदगदून अश्रू डाळीत होते. साऱ्यांचे हुंदके फुटत होते. आणाजी सांगत होते, युवराजांच्या मागून 100 स्वार गेलेत. कदाचित त्यांना युवराज मिळतील. एकदम वर पाहत राजांनी विचारले, समर्थ भेटले नाहीत? युवराज परळीला गेले तेव्हा समर्थ तिथे नव्हते. राजांची मान परत झुकली. राजाराम धावत महालात आले. त्यांचा चेहरा गोरामोरा झाला होता. सारी मंडळींना पाहून ते जास्तच घाबरले. राजांच्या जवळ जाताना विचारले, आबासाहेब, दादा महाराज मोगलांना मिळाले? राजांनी राजारामांना एकदम मिठीत घेतले आणि त्यांना उराशी कवटाळून ते अश्रू ढळू लागले. सुतकात देखील तंग नसेल एवढे तंग वातावरण गडावर पसरले होते. जिकडे तिकडे कुजबूज चालली होती. कोणी मोठ्याने काही बोलत नव्हते. राजे महालातून बाहेर पडले नव्हते. गडावर येणारी प्रत्येक बातमी राजे ऐकत होते, पण काही बोलत नव्हते. 3 दिवसात बसल्या जागी राजांचे रूप पालटले. अश्रू सरले होते. नजर तीच होती, पण तिथले तेज कुठेतरी हरवले होते. त्या कोरड्या नेत्रांना नजर देणं कठीण जात होतं. येसाजी आणि शृंगारपूरला संभाजीराजांच्या तैनातीसाठी दिलेला विश्वनाथ हे गडावर येऊन दाखल झाले. सायंकाळच्या वेळी राजे आपल्या महालात बसले होते. शेजारी आणाजी, बाळाजी होते. मोरोपंत महालात आले. राजांनी शुष्क आवाजात विचारले, काय मोरोपंत? येसाजी आणि विश्वनाथ आले आहेत. निश्वास सोडून राजे म्हणाले, पाठवा त्यांना. आता काहीही कळलं तरी ऐकायची तयारी आहे. येसाजी विश्वनाथ महालात आले. काही न बोलता दोघे उभे राहिले. पाठोपाठ हंबीरराव आले. राजांनी विश्वनाथला विचारले, विश्वनाथ, काय झालं ते तर सारं सांगा. विश्वनाथाचा शब्द फुटत नव्हता. राजांनी विश्वासाने त्या साधू पुरुषाच्या हाती संभाजीराजांना दिले होते. विश्वनाथाचा आवाज घोगरा बनला. महाराज, सांगायला माझ्याजवळ काही नाही. आम्ही परळीला गेलो, पण समर्थ तिथे नव्हते. ते अनुष्ठानासाठी बाहेर पडले होते. संभाजीराजे बैचेन दिसत होते. आपली परळीला जाण्याची आज्ञा जेव्हा शृंगारपुरी आली तेव्हाच युवराज मला म्हणाले, परमेश्वर सारं मनासारखं घडवतो, चला परळीला जाऊ. तेव्हा माझ्या ध्यानी काही आलं नाही. समर्थ नाही ते पाहताच युवराजांनी माहुलीला पर्वणी साधायला जायचा बेत काढला. आम्ही माहुलीला गेलो. बरोबर मोजके स्वार होते. माहुलीला जाताच राजांचा बेत जाहीर झाला. आम्हा सर्वांचे डोळे पुरते उघडले, पण आम्ही काही करू शकलो नाही. आम्ही मिनतवारी केली, पण राजांनी ऐकलं नाही. इखलास खान युवराजांना नेण्यासाठी आला होता. संभाजीराजे डोळ्या देखत मोगलांना मिळाले आणि दिसेनासे झाले. माहुलीलाच पर्वणी साधतो म्हणून निघालेल्या युवराजांच्या मनात असं काही असेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. राजे उद्वेगाने हसले. तुमचा दोष नाही विश्वनाथ. भावनेच्या एका लहरीत अधोगतीची पर्वणी किती लवकर साधता येते संभाजींनी दाखवून दिली. विश्वासाने सांगितलं, महाराज, हे घडताच मी परळीला आलो. तिथून स्वार पाठवून दिले. येसाजी पाळतीवर येत होतेच. ते चटकन आले. राजांनी येसाजींकडे पाहिले. महाराज, मी माझ्या स्वारांनीशी युवराजांचा पाठलाग केला, पण युवराजांना न्यायला आलेली फौज 4-5 हजारांची होती. अवघ्या 100 स्वारांचा टिकाव लागणं कठीण. त्यासाठी तातडीनं माघारी आलो. बरं केलं. येसाजी, एकानं एक विचार केला होता. तुम्ही फौजेवर तुटून पडला असतात तर दुसरा अविचार घडला असता. चूक आमची आहे. आम्ही संभाजीच्या भरोशावर गाफील राहिलो. नजरबाजांची जाळी शृंगारपुराभोवती पेरली आणि आमच्याच आज्ञेने संभाजीला अवसर मिळाला. त्यांनी परळीहून माहुली जवळ केली. तिथं ठरल्याप्रमाणे मोगल आले. हातोहात फसवलं. हा बेत फार जुना पक्का ठरला असला पाहिजे. राजे हसले, पण हंबीरराव संभाजींना आपले बोल खरे केले. शृंगारपूर सोडताना ते म्हणाले होते, आम्ही अशी करामत करून दाखवू की आबासाहेब तुम्ही देखील चकित व्हाल. चकितच काय, आम्ही थक्क झालो. महाराज, मी पुन्हा पन्हाळ्याला फौज गोळा करतो. हंबीररावाने त्वेषाने पुढे झाले. दिलेर खानची छावणी खेडला आहे. ती सहज काबीज करता येईल. हंबीरराव, छावणी काबीज करता येईल, पण हरवलेला माणूस मिळवणं अधिक कठीण. दिलेर खानानं खासा डाव टाकला आहे. तो संभाजीराजांना फार जपेल. संभाजीराजांच्या स्वागताला 5,000 स्वार येतात. ही काही साधी गोष्ट आहे. आपण युवराजांना पत्र लिहिलं तर, आनाजींनी सुचवलं. ते एवढं आमचं मानित असते तर हे वर्तन घडलं असतं. पण युवराजांना खामोश. राजे ओरडले. दुसऱ्या क्षणी त्यांचा आवाज नरम झाला. संताप उफाळला की राजांचा आवाज घोगरा बनले. आनाजी, कोण संभाजी मोगली मनसबदार बनतील. यापुढे संभाजीराजांचा उल्लेख युवराज म्हणून करू नका. निदान आमच्या पुढे तरी असं म्हणू नका.
राजे उभे राहिले. ते पाठमोरे झाले. पाठीवर मागे परतवलेला मुठी वळत होता. तुम्ही आता जा. मुजरे करून सारे मागल्या पावली निघून गेले. महालात राजे एकटे उभे होते. एकदा वाईट बातम्या यायला सुरुवात झाली की त्या पाठोपाठ येऊ लागतात. युवराज गेले, मोगलांना मिळाले. या बातमी पाठोपाठ संभाजीराजे मोगली मनसबदार बनल्याची बातमी गडावर येऊन धडकली. संभाजीराजांच्या आगमनामुळे दिलेर खानास खूप आनंद झाला. संभाजीराजे इखलास खानाबरोबर मोठ्या सन्मानाने करकंबला गेले. युवराजांच्या स्वागतासाठी खुद्द दिलेर खान येथे आला होता. त्याने मोठ्या प्रेमाने संभाजीराजांचे स्वागत केले. बादशहाकडून आलेली सप्तहजारी संभाजीराजांना बहाल केली. दिलेर खानाने अनेक महिने रचलेला कारस्थान फळाला आलं. अखेरीस मराठांचा युवराज मोगली सप्तहजारी बनला. दिलेर खानाने एक हाती अलंकार वस्त्रे देऊन राजांचा नगार नौबतीचा सन्मान केला. माहुलीला मोगलांना मिळवण्यासाठी जात असता संभाजीराजांनी राजांना निरोप सांगितला होता की तुम्ही आता परत जा आणि किल्लेदाराला आणि महाराजांना निरोप कळवा की मी मोगली सेनेत गेलो आहे, मी जात आहे. तो दिल्लीचं सैन्य अवाहगाहन करण्यात जात आहे. परत येईन तो सह्याद्री जिंकण्यासाठी. त्या निरोपाने राजांच्या मनात एक मोठा तडा गेला. गडावर येणाऱ्या एकेका बातमीने महाराजांचे मन पोखरले जात होते. मनाचा दाह वाढत होता. 2 प्रहरी गड विसावला होता. जगदीश्वर मंदिर आणि भवानी टोक यांच्या पाठारावर अश्वशाळेत मोत्तजार शांतपणे झोपले होते. पिलखाण्यात ऐरावत उभ्या जागी डुलत होता. त्याच्या डुलण्याबरोबर पायाच्या साखळदंडांचा आवाज होत होता. इंद्र गवतावर पडून सुस्कारत होता. जमुना आपले कान फडकावीत ऐरावताकडे पाहत होती. पागेतली घोडी शांतपणे उभी होती. अधूनमधून घास खात होती. फुरफुरत होती. शेपट्या फडकवीत माशा ओढवीत होती. घोड्यांच्या दाढेचा करकरणारा आवाज पागेत साद करून वावरत होता. गड उन्हात नाहत होता. सकाळच्या थंडीने थंडावलेल्या गडाला ऊब चढत होती. पागेतल्या घोड्यांचे कान अचानक टवकारले गेले. टपोरे डोळे कावरेबावरे बनले. भीतीची लव त्यात तुकतुकीत अंगावरून शहरात गेली. घोड्यांची फुरफुर वाढली. एक घोडे जोराने किंकाळले. झोपलेला मोतरदार जागी झाले. त्या आंबूस वासाने दरवळणाऱ्या पागेत बेचैन घोडी उभ्या जागी पाय नाचवीत होती. मोतदारांना काही समजेना. तोच त्यांच्या कानावर आवाज आला. मोतदार बाहेर धावले. जगदीश्वराच्या टेकाडावर गजेंद्र मोठ्या चित्कारीत उभा होता. त्याची शेपटी ताठ झाली होती. कान करण्यासारखे बनले होते. सोंड उंचावून तो वास घेत होता. ओरडत होता. मागून माहुतांचा आवाज उठत होता. ते दृश्य पाहत असलेल्या मोतदारांनी मागे पाहिले. पागेतून घोडी बाहेर पडत होती. खिंकाळत लाथा झाडीत ती वाट फुटेल तिकडे धावत होती. पागेतल्या कुत्र्यांची शेपटी पायात आली होती. कान पडले होते. उभ्या जागी ती कणत होती. एकदम त्यांनी मान वर केली. काही अंतर ती पळत गेली आणि उभे राहून आकाशाकडे तोंड करून आर्तसुरात तोरडू लागली. गडावर एकच धावपळ सुरू झाली. काय घडले आहे हे कुणालाच कळत नव्हते. ऐरावत सुटल्याचे कळताच राजे कातळावर आले. गडावर उधळणारी घोडी, धावणारी हत्ती, भीतीने आडवी-तिडवी धावणारी माणसे, गडावर एकच कल्लोळ माजला होता. आणि त्याच वेळी राजांना आपल्या पायाखालची जमीन हलत असल्याचा भास झाला. राजांच्या बरोबर असलेले हंबीरराव, बाळाजी या मंडळींची तीच अवस्था झाली होती. राजे चकित झाले आणि त्याच वेळी समोरच्या पेठेतून माणसे सैरावैरा धावू लागली. आवाज न येताही कुठेतरी ढगांची गुरगुर व्हावी तसा भास होत होता. राजे मटकन कातळावर बसले. काही क्षण सारी पृथ्वी हलल्याचे जाणवत होते. काही क्षण गेले आणि परत सारे शांत झाले. धरणीकंपाच्या अनोळखी अनुभवाने भ्यालेली मने स्थिरावली. धावणारी जनावरे एकदम शांत उभी राहिली. घराघरातून भांड्यांच्या उतरंडी कोसळल्या होत्या. देवारातले देव एकमेकांवर कोसळले होते. गड स्थिर स्थावर व्हायला घटका मोडली. बाळाजी राजांना म्हणाले, महाराज, धरणीकंप झाला. राजे बाळाजींना म्हणाले, धरणीकंप? हां बाळाजी, एवढंच व्हायचं शिल्लक राहिलं होतं. संभाजीराजांच्या धक्क्यातून राजे 15-20 दिवसात सावरले. त्यांनी संभाजीराजांचा विचार मनातून काढून टाकला. राजे सदरेवर येतात, कामकाजात लक्ष घालतात ते पाहून गडावरील सर्वांना बरे वाटले. आदिलशाही मुलखातून, मोगली मुलखातून नेहमी बातम्या येत होत्या. त्यांचा विचार करण्यात राजे मग्न झाले होते. एके दिवशी राजे सदरेवर आले आणि त्यांनी आपला बेत सांगितला. ते मोरोपंतांना म्हणाले, मोरोपंत, तुम्ही विजापूर मुलखात स्वारीला जा. दिलेर खान त्या भागात जाण्याआधीच आनंदराव आणि तुम्ही त्या भागात धुमाकूळ घाला. आम्ही आता पन्हाळ्याला जायचं ठरवलं आहे. हंबीरराव आणि आम्ही पन्हाळ्याला फौजेनिशी तयार राहू. आदिलशाही किंवा मोगलाई यांच्या हालचालीवर तिथून लक्ष देणं सोपं जाईल. संभाजीराजे मोगलांना मिळाल्यामुळे दिलेर खानाचं बळ वाढलं आहे. तो कोणती चाल करतो हे बारीक नजरेनं पाहायला हवं. राजांच्या स्वारीची तयारी सुरू झाली. पन्हाळ्याच्या रोखाने राजांची अश्वपथके धावू लागली. मोरोपंतांनी आपली फौज गोळा केली.
आनंदरावांच्या सह ते विजापूर मुलखाकडे रवाना झाले. गड व गडाची शिबंदी आनाजींच्या नजरेखाली नेमण्यात आली. फडातून साऱ्या गडांना इशारतीचे खली ते रवाना झाले. आणि सकाळी सकाळी कोवळी किरणे गडावर फाकली असता एक स्वार गडावर हजर झाला. आनाजींनी ती थैली घेतली. राजांना वर्दी गेली. आनाजी जेव्हा महाली आले तेव्हा राजे बैठकीवर बसले होते. महालात सोयराबाई राजाराम होते. नवीन काय बातमी आली आहे ह्या चिंतेने राजांच्या कपाळी सूक्ष्म आठी पडली. आनाजींना प्रफुल्ल चेहरा पाहून त्यांना धीर आला. आनाजी म्हणाले, महाराज, शृंगारपूरहून थैली आली आहे. राजश्नुषा सौभाग्य संपन्न येसुबाई साहेब सुखरूपपणे प्रसूत होऊन कन्यारत्न झाला आहे. काय सांगता? म्हणत राजे उठले. त्यांनी पत्र वाचले. राजांच्या चेहऱ्यावर प्रथम आनंद प्रकटला. त्यांनी बोटातली हिऱ्याची अंगठी उतरून आनाजींच्या हाती दिली. देवाऱ्याजवळ जाऊन देवाला नमस्कार केला. राजे माघारी वळले तेव्हा सोयराबाई महालात जाण्याच्या तयारीत होत्या. राणीसाहेब चाललात? एवढी आनंदाची बातमी आली. देवांना साखर वाटायला हवी, जिलेबी करायला हवी. हो, तेही खरंच. राजे आनंदाने आनाजींना म्हणाले, आनाजी, ज्या स्वाराने ही थैली आणली त्याला वस्त्र मोहरा देऊन नवाजा. नौबत वाजवा, तोफांचे आवाज करा. काळजी मागून समाधान येतं म्हणतात ते काही खोटं नाही. आज आम्ही समाधान पावलो. आज मासाहेब हव्या होत्या. दुसऱ्या क्षणी राजांचे मन खिन्न झाले. खाली पाहत स्वतःशीच पुटपुटल्यासारखे राजे म्हणाले, मासाहेब नाही तेच बरं. त्या जीवाला हे सहन झालं नसतं. गडाची नौबत वाजली. टकमक, बुरुज, भवानी टोक, महादरवाजा या ठिकाणच्या तोफांनी आवाज केले. देवांना साखर वाटली. जिलेबीचा नैवेद्य देवांना दाखवून साऱ्या गडावर जिलेबी वाटण्यात आली. राजांचा पन्हाळ्याचा बेत पक्का झाला होता. पण या बातमीमुळे राजांनी आपला बेत थोडासा बदलला. सरळ पन्हाळा न गाठता शृंगारपूरला जाऊन नंतर पन्हाळा गाठावा असं त्यांनी ठरवले. सोयराबाईंना राजांचा बेत कळला तेव्हा त्यांनी विचारले, आपण शृंगारपूरला जाणार? हो, जायला हवं. आमच्या नातीला बघायला नको? एवढं झालं तरी नातीचं कौतुक सरत नाही, सोयराबाई बोलून गेली. संभाजीराजांनी केलं म्हणून त्या नवजात अर्भकाचा, येसूचा काय दोष? तिची फूस असल्याखेरीज का हे झालं असेल? मला सांगू नका. कुणाच्या ताब्यात संभाजीराजे नसले तरी येसूच्या ताब्यात ते नक्की आहेत. एवढा संसार करून पुरुषाचं मन तुम्हाला कळत नाही राणीसाहेब? आमच्या सल्ल्यानं धाकट्या राणीसाहेब गडाखाली गेल्या नाहीत. सोयराबाईंना काही उत्तर सुचले नाही. त्याच संतापात त्या निघून गेल्या. राजांच्या हसण्याचा आवाज त्यांच्या कानावर रेंगाळत होता. पहाटेचे विरळ धुके अजून शृंगारपुरावर रेंगाळत होते. दाट झाडीने वेढलेल्या गावावर धरलेल्या धुक्याचे दाट वलय जात्याभोवती पडलेल्या पिठासारखे दिसत होते. शृंगारपूरच्या वाड्याला वर जाग असून ही शांतता पसरली होती. एक स्वार गावात शिरला. राजे येत असल्याची वर्दी त्याने वाड्याला दिली आणि क्षणात वाडा गजबजून उठला. राजांच्या आघाडीची अश्वपथके वाड्यासमोर येऊन थबकली. थोड्याच वेळात राजे वाड्याच्या समोर आले. हंबीररावांनी घोड्यांची ओटाळी पकडली. राजे पायउतार झाले. राजांच्या स्वागतासाठी वाड्याच्या दारात पिलाजीराव शिर्के, कवी कलश, उमाजी पंडित उभे होते. राजांनी मुजऱ्याचा स्वीकार केला. पिलाजीरावांचा चेहरा चिंताग्रस्त दिसत होता. पिलाजीराव, येसू इथंच आहे? जी. राजांच्या बरोबर चालत असता पिलाजीरावांनी सांगितले, हे असं झालं आणि येसू न इथं राहायचं हट्ट धरला. पिलाजीराव, चिंता करू नका. नुसते पराक्रम करण्यासाठी सारा जन्म नसतो. दुःखही त्याच तोलामोलाचं सोसावं लागतं. राजे सदरेत आले. वर्दी आत पाठवली गेली. राजे एकटेच आत गेले. येसूबाईच्या महाली समयांचा उजेड फाकला होता. राजे येणार हे कळताच येसूबाईंच्या शेजारी सगळी आतल्या महालात गेली. राजे महालात आले. येसूबाईने राजांना नमस्कार केला. आबा, एवढा एकच उद्धार त्यांच्या मुखातून बाहेर पडला आणि त्या रडू लागला. राजे पुढे धावले. येसूबाईंना जवळ घेत राजे म्हणाले, पोरी, मुळीच रडायचं नाही. तुझी जबाबदारी आता फार मोठी आहे. तुला आता रडून चालायचं नाही. मी आहे ना, सारं ठीक होईल. येसूबाईंनी डोळे टिपले. राजांनी मुलीला पाहिलं. सुवर्णमोहरांचा सत्कार केला. राजे बैठकीवर बसले. शेजारी येसूबाई बसल्या होत्या. राजांनी विचारले, येसू, तुला काही याची कल्पना होती? येसूबाईंनी नकारार्थी मान हलवली असे राजांना वाटले, पण त्यांनी होकारार्थी मान हलवलेली पाहून मात्र राजे स्तिमित झाले. तुला हे माहीत होतं? जी. आम्ही पन्हाळ्याहून आलो होतो तेव्हा हे समजलं होतं? जी. आणि तू आम्हाला काहीच पत्ता लागू दिला नाहीस? येसू, तुझ्यात आणि सकूत मी कधीतरी अंतर दाखवलं होतं का? राजांच्या बोलाने येसूबाईंचे मन कापत गेले. आपल्या हुंदकावरीत त्या बोलल्या. शपथ घातली. पुढे येसूबाईंना बोलवेना. राजांनी निश्वास सोडला. पोरी, कसलं शपथेचं बंधन घेतलंस? असल्या शपथा का पाळायच्या असतात? निदान अडवायचं तरी होतंस. ऐकलं नाही. हट्ट धरायचा होतास. ती माझी कुवत नव्हती. राजे भकास असते. ती कुवत तुझी नाही, माझी नाही, मासाहेबांची नव्हती. एका माणसाची होती. पण ते माणूस तसंच निघून गेलं. कदाचित त्यालाच
ती भ्याली असेल. येसू असले बंध नाजूक हाताने सुटतात. येसूबाई राजांच्याकडे पाहत होत्या. 5-6 महिन्यात माणसात केवढा बदल होतो याचे त्यांना आश्चर्य वाटत होते. थकल्या श्रमल्या राजांचे रूप त्या न्याहाळीत होत्या. तेच तेजस्वी डोळे, पण त्यात केवढी रुक्षता. गाल आत गेल्यामुळे बाकदार नाक अधिक नजरेत भरत होते. एखादी सुरकुती ही रूपात केवढा बदल घडवते. पूर्वी कपाळ कसे भरीव रुंद वाटायचे, शिवगंधाचीच सुरकुती त्यावर दिसायची. आता त्या कपाळावर सूक्ष्म आडव्या रेषा उमटू लागल्या होत्या. महाराजांचे स्तब्धपण येसूबाईंना जाणवत होते. त्या पुढे झाल्या. त्यांनी राजांचे पाय शिवले. आबासाहेब, पाया शपथ माझा यात दोष नाही. राजे भानावर आले. त्यांनी पटकन येसूबाईच्या पाठीवर हात ठेवला. खरं आहे पोरी, तो दोष तुझा नाही, आमचं चुकलं. आमच्या ध्यानी आलं नाही. उगा तुला बोल लावला. दोष असलाच तर तो आम्हा सर्वांच्या नशिबाचा आहे. राजे सदरेवर आले तेव्हा त्यांची चर्या गंभीर होती. कसल्या तरी विचारात ते गडल्यासारखे दिसत होते. सदरेवर पिलाजीराव, हंबीराव, कलश, उमाजी पंडित आदबीने उभे होते. सदर बैठकीवर बसत असता राजांची नजर सर्वांवर फिरत होती. पिलाजीराव, तुम्ही असता असं घडेल असं वाटत नव्हतं. लाजेनं मान खाली गेलीये महाराज. पिलाजीराव उसळले. आम्ही साधी भोळी सरळ माणसं, शत्रूला सामोरे जाणारे, छाताड्यावर घाव घेणारे, शहाण्या माणसाचे चाळे आम्हाला कसे कळणार? तुमच्या हुकमानं राजे परळीला गेले. आम्हाला ते खरं वाटलं. आमच्या हुकमानं ते परळीला गेलं आणि कळत आमचाच हातभार लागला. पण बेत परळीचा नव्हता. कट इथंच शिजला. इथंच तो चालता बोलता झाला. कलश, तुम्हाला यातलं काहीच माहीत नसेलच. कलशाने उपरने साफ केले. महाराज राजे असं आतयाई वर्तन करतील असं मुळीच वाटलं नव्हतं. वाटलंच मला. दिलेर खानाशी संभाजी बोलणी करतायत हेही तुम्हाला ठाऊक नसेलच. कलशाने ओठ आवळली. महाराज, खोटं बोलण्यात काय अर्थ आहे? दिलेर खान आणि युवराज यांचा पत्रव्यवहार चालू होता. दिलेर खान युवराजांना आपल्याकडे बोलवीत होता, पण आम्ही तसं न करण्याबद्दल परोपरीने युवराजांना सांगत होतो. हा कलश, सारं आयुष्य राजकारणात गेलं. कोणाला हे सांगता? तुमचा कलशाभिषेक मात्र परिणामकारक ठरला खरा. राज्याचे युवराज राजे जरी बनले नाही तरी मोगलांचे 7,000 सरदार बनले. महाराज, यात कवी कलशांचं? उमाजी पंडित पगडी सावरीत बोलू लागले. त्यांची नजर राजांच्याकडे जाता शब्द जेथल्या ते विसरून गेले. संतप्त राजे उभे राहिले होते. त्यांची जळजळीत नजर उमाजी पंडितांवर खिळली होती. हंबीरा, उमाजींकडे बोट दाखवीत राजे कटाळले. यांची विद्वत्ता अधिक पागळण्याआधी यांच्या मुसक्या आवळा. या दोघांना रायगडावर पाठवा. त्यांच्यावर सक्त नजर ठेवायला सांगा. महाराज, म्हणत उमाजी पंडित पुढे धावले. मागे सरत राजे ओरडले. घेऊन जा यांना. ब्राह्मण आहात म्हणून गय केली नाही तर घोड्यांच्या पायाखाली तुडवलं असतं. हंबीरावांच्या इशारतीबरोबर हशम धावले. कलश आणि उमाजी पंडित यांना जेरबंद करून सदरेवर नेण्यात आले.